माझी आहे मग बुवाने त्या मला तापवलेली नाही माझी तर अजून माझी आली असती. आपण तापवूया. हॅलो 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 हा अजून या बरं वाटतंय पण अजून जरा भरून काढा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. कार्यक्रमाला सुरुवात. आजचा हा पवित्र दिवस. अजून काही पाऊस आलेला नाही. कलगीतुरा सुरू झालेला आहे आणि हा ज्याप्रमाणे शाहीर म्हणाले की नाट्यगृहात लोक नाट्यगृह म्हणतात आम्ही म्हणतो पण आता दिवस आलेत की कोकणी लोककला ग्रह असे म्हणायची वेळ आलेली आहे. कारण एकट्याच्याच 25 बारे या नाट्यगृहामध्ये आहे. तेवढीच नमनं बाकीच्या शाहिरांच्या बारे आहेत. वर्षाच्या 365 दिवसापैकी 200 दिवस या लोककला या नाट्यगृहामध्ये नांदत आहेत. मग याला काही दिवसाने कोकणी लोककला गृह म्हणणार आहे. शब्द आहे आपला. तर बोवा कार्यक्रमाला सुरुवात करू. सुरुवात गणपती बाप्पा मोरया झालेला आहे आणि आज ज्याप्रमाणे म्हटलं की हा पवित्र दिवस आहे. मारुतीरायाची लेकरं हनुमंतरायाची लेकरं कुठल्या एका टोकाला जाऊन तिकडे बसलेली. खेडापासून जवळजवळ 50-1 किलोमीटर आणि त्या गावची एका टोकाकडची लांजाकडच्या एका टोकाला मी आणि तो ऋणानुबंध जपला. ज्याप्रमाणे मारुतीरायानं आपल्या शक्तीनं लांजा जाळली आणि कृपेचा आशीर्वाद ठेवला. ती कृपेची शक्ती ह्या आमच्या पन्हाळजेपासून लांजातल्या वेवलीकंडेपर्यंत गेली आणि हा ऋणानुबंध जपला गेला. आणि ह्या ऋणानुबंधाच्या अनुषंगानं मी या सगळ्या आमच्या वानर सेनेला घेऊन मी पण त्यातला एक वानर आहे आणि तुमची सेवा करण्यासाठी या ठिकाणी कटिबद्ध आहे. सेवा करू. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. बुद्धिदेवता श्रीकडे बुद्धिदेवता श्रीकडे विद्या देवता आई शारदा माता या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजा भवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचा हा वारसा वैचारिक वारसा या महाराष्ट्राने पुढे चालू ठेवला. ते शाहू फुले आणि आंबेडकर आणि त्या महाराष्ट्रातला मितुरेवाला शाहीर विकास दाभोळे आपल्या अश्वाच्या तापाखाली अवघा हिंदुस्थान पालथा घातला. तो धनगर योद्धा मल्हारराव होळकर ह्या हिंदुस्थानामध्ये सर्वप्रथम स्वातंत्र्याची खिडकी आणि स्वातंत्र्याचा विचार त्याने केला. तो चक्रवर्ती राजा यशवंतराव होळकर. या विश्वामध्ये पुण्यश्लोक ही पदवी केवळ एका स्त्रीला मिळाली. ती कर्मयोगिनी कर्मयोगिनी राजमाता अहिल्यादेवी होळकर. महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी आणि या संतांच्या मांदियाळीमध्ये संत बाळू मामा माझी गावची देवी आई नवलाई देवी आई विठ्ठलाई देवी
धनी देवडोंगर कुलदेवता आई विठ्ठलादेवी लांज्याचा धनी केदारलिंग देव चव्हाटा फुलंतेश्वर यांना नमस्कार करून रंगदेवता जागे मालक ही मुंबईची मुंबादेवी आई जीवदानी आणि धनी मारुतीराया यांना नमस्कार करून मी मूळगावी बाबुरंगले घराण्यातील युवाशंकर यांचे बाबा राजाराम यांचे बबन विशाल गणेश भिकाजी गंगाराम प्रभाकर यांचा पुरेवाला शाहीर विकास लांबोरे तुमच्या चरणाचे धूळ मस्तकी लावत माझी शाखा जय हनुमान या सुंदर पठाणचे खोंडवाडी यांसोबत मी तुमची सेवा करण्यास कटिबद्ध आहे. धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी आयोजक माझे घरचेच आहेत. श्री कोणवाडी हनुमान मंडळ पन्हाळचे कोणवाडी आणि जय बजरंगबली कला पथक पन्हाळचे कोणवाडी यांचे अध्यक्ष आदरणीय अविनाश चिमकटे आमच्या ह्या पथकाचे आणि सहकारी आणि या पूर्ण मंडळाचे कोणवाडी हनुमान मंडळ पन्हाळचे कोणवाडीचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय माननीय सुरेशजी नाचरे माऊली उपाध्यक्ष जनार्दन चिनकटे सेक्रेटरी मंगेश अरावडे खजिनदार अजय शिगवण योगेश पाटील आणि सगळे पदाधिकारी सगळे सदस्य वाडेकरी गावकरी मानकरी मनाचा मुजरा करतो की तुम्ही आम्हाला एक संधी दिली. या ठिकाणी अनेक लोक आलेले आहेत. जैन उजाळ माझा सोबती माझा पाठीराखा शाहीर प्रकाश गोसावे आलेले आहेत. सर्व युट्यूबर्स आहेत. सीडी विडी सगळे आले आहेत. तुम्ही तर सीडीला बघितलं. शाहीर संतोष गुलाबटे माझे वस्तादच आहेत. आमच्या देवड्यातले राजेंद्र माईल आहेत. सचिन माळे आहेत. राजेंद्र माळे आहेत. पुण्यावरनं अनिकेत रसाळ आहे. जे जे हॉस्पिटलचे आमचे महेश चव्हाण आहेत. आमचे कशेडी गावचे प्रशांत पवार मंडणगड एखादा प्रेम आपुलकी का असते हे माझ्या प्रशांत पवार यांच्याकडून बघून कळतं. शाहीर जनार्दन नाचरे आहेत. शाहीर विनायक धोपट आहेत आमचे शिष्य. विराज झोरे आहेत. सचिन कोलापटे अनंत चौगले रवींद्र लांबोरे सचिन डोईफोडे दिगंबर भोर प्रफुल्ल मयेकर शशिकांत मांडवे आहेत. वेदांत जाधव आणि माझा डोळकीला संदेश ओपटे माहिती आहे तुम्हाला. सिद्धार्थ बारगोडे ऑर्गनला अजित चव्हाण आहे. बँजूला सतीश साळवे आहेत. ऑक्टोपॅडला रोहित टिके आहे. साऊंडला राजवादा पटेल आहे आणि शाखा माझी. या सर्वांना मनाचा मुद्रा आणि कार्यक्रमाला सुरुवात सुरू हे पाणी सद्गुरु पूजामूलम सद्गुरुपदम मंत्रमूलम सद्गुरुर्वाक्य मोक्षमूलम सद्गुरु कृपा तर मंडळी सप्ताह सुरू आहे गगनगिरी महाराजांचा. ज्याने परमार्थ दाखवला, ज्याने भक्तियोग दाखवला, ज्याप्रमाणे मारुतरया श्रीराम स्वामींचा भक्त एक दास पण इतकी भक्ती श्रेष्ठ की देवा समान त्या परमेश्वराला पूजला गेलं, त्या मारुतरयाला पूजलं गेलं. म्हणून कायम भक्त दास होऊन राहा. युद्ध सुरू झालं पांडवांचं आणि कौरवांचं आणि सेना गोळा करायला आले सगळे आणि कौरव पक्ष गेला आणि म्हणाले की श्रीकृष्णाच्या बाजूला उभं राहायचं आहे. श्रीकृष्णाच्या बाजूला अगदी मुखाच्या जवळ गेले आणि बसले आणि हा पांडव जो पक्ष आहे तो मात्र पायाजवळ जाऊन बसला. माणूस सुटल्यानंतर त्यांना सांगितलं होतं की पहिले ज्यांच्याकडे लक्ष जाईल त्या पक्षात श्रीकृष्ण आहे, पण पांडव पक्ष
हे जे पांडव होते ते पायाकडे बसले होते. माणूस जेव्हा जागून असा झोपेतून उठतो तो सरळ उठून असा पुढे बघतो आणि पायाकडे बघितलं आणि पहिलं लक्ष पांडवांकडे गेलं आणि त्यांच्या पक्षात श्रीकृष्णराया गेले आणि रिझल्ट आणि निकाल तुम्ही बघितलेला आहे. म्हणून कायम पायीचा दास व्हावा. माज मिजाज हे सगळं तिकडे भगवंताच्या चरणास राहायचं. मारुती राहिला आज परमेश्वर झाला आणि तो गगनगिरी महाराज जे परमेश्वराच्या चरणाशी राहिले सद्गुरुगती प्राप्त झाली त्यांचं स्तवन तुमच्या चरणाशी ठेवतोय. लक्ष असो माझ्या प्रतिस्पर्धी शाही राहिलं नाव चुकून राहिलं. काय होत आहे हळूहळू मला वय झाला नाही इसरायची सवय मांडवायला आणि त्याच्यामुळे जरा गडबड एक कॅचबीस आता मी काळ्या करतो पण झाला आता वय आपला सध्या. काय माझ्या बायको किचाळती काय को आज थोडी व्हायची किचाळली आहे. मला सुरांवर बोलतात पण आज बुवानी स्वतःची वारी युट्यूबला ऐकायची सुरांची खांडोळी करून टाकलेली आहे बुवानी. म्हणतात की आमची टिकला पाहिजे संसार टिकला पाहिजे. अगं होय ग बाय माहेरास मी त्याच्यासाठीच गेलो होतो मागाने. अगं घटस्फोट घ्यायला गेलो तुझा. आय लव्ह यू. शाहीर मानाचा मुद्रा प्रतिस्पर्धी शाहीर मान हा ठेवलाच पाहिजे आणि ठेवणार. काळी 5 द्या भाऊ काळी 5 लांबोरे आता काळी 5 नाही काळी वरचे 1 ला गातो तो दुल्हे का द्या काय गगन गडावर जाऊन उडालो मी. अरे गगन गडावर जाऊन उडालो मी. हरवून देह भान सार गेलो मी. गगन गडावर जाऊन उडालो मी. हरवून देह भान सार गेलो मी. गगनगिरी चरणावर लीन झालो मी. गगनगिरी चरणावर लीन झालो मी. चैतन्याच्या अमृतधारेत न्हालो मी. गगनगडावर जाऊन उडालो मी. हरवून देह भान नालो. गगनगडावर जाऊन आलो मी. गगनगडावर जाऊन आलो मी. हरवून देह भान सार गेलो मी. गगनगडावर जाऊन आलो मी. हरवून देह भान सार गेलो मी. गगनगडावर जाऊन आलो मी. गगनगिरी चरणावर लीन झालो. गगनगिरी चरणावर लीन झालो. चैतन्याच्या अमृत धारत न्हालो. गगनगडावर जाऊन आलो. हरवून देह भान सार गेलो. गगनगडावर जाऊन आलो.
सह्याद्रीच्या कुशीत बावडा झालाय पावन, झालाय पावन, बावडा झालाय पावन. योगी तपस्वी अन तेजस्वी रूपाची केवळ, जरूर एकदा जपावी जाव सुखाची आठवण, सुखाची आठवण, सुखाची आठवण. ज्ञान अमृत घडा असा तो प्यालो मी, ज्ञान अमृत घडा असा तो प्यालो मी. हरवून देह भान सार गेलो मी, गगनगडावर जाऊन अवधा आलो मी. हरवून देह भान सार प्यालो मी, गगनगडावर जाऊन अवधा आलो मी. हरवून देह भान सार गेलो मी. गगनगडावर जाऊन अवधा आलो मी. हरवून देह भान सार गेलो मी. गुरु विना मग नाही मोक्ष नाही सन्मार्ग, सुतावरून येतो गाठता सुखाचा तो स्वर्ग. सुखाचा तो स्वर्ग, सुखाचा तो स्वर्ग. तन्मय होऊन करती साधना बाकी विसर्ग, गगनगिरींना पाहून चमकीत निर्मळ निसर्ग. निर्मळ निसर्ग, निर्मळ निसर्ग. वेडे वाकडे शब्द त्यांचे हे गायलो मी, वेडे वाकडे शब्द त्यांचे गायलो मी. हरवून देह भान सार गेलो मी, गगनगडावर जाऊन अवधा आलो मी. हरवून देह भान सार गेलो मी, गगनगडावर जाऊन अवधा आलो मी. हरवून देह भान सार गेलो मी. गगनगडावर जाऊन अवधा आलो मी. हरवून देह भान सार गेलो मी. गगनगिरी चरणावर लीन झालो मी, गगनगिरी चरणावर लीन झालो मी. चैतन्याच्या अमृत धारत झालो मी, गगनगडावर जाऊन अवधा आलो मी. हरवून देह भान सार गेलो मी. गगनगडावर जाऊन अवधा आलो मी. हरवून देह भान सार गेलो मी. गगनगडावर जाऊन अवधा आलो मी. हरवून देह भान सार गेलो मी. गगनगडावर जाऊन अवधा आलो मी. हरवून देह भान सार गेलो मी. हरवून सार देह भान गेलो. बोल श्री गणपती गजानन रामदेवी अखंड हरदासवालीचा. अखंड बाबू रंगले घराण्याचा. बोल भीमा शंकर नारायण गुरव बाबा राजाराम बबन विशाल गणेश भिकाजी गंगाराम प्रभाकर बोल जय हनुमान नाच मंडळाचा.
धन्यवाद. या ठिकाणी काही बक्षीस आहेत. आमचे बाबू रगले घराण्यातील वासवणी या वंशावळीतील जगन्नाथ रसाळ माऊली आणि अनेक रसाळ यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. अनेक खुळा माणूस पुण्यावरून येतो सारखा. नित्या राया हे आमचे बंधू दत्तराम चिनकटे यांच्या 2 कन्या 501 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. श्री कोटवाडी हनुमान मंडळ उपाध्यक्ष आदरणीय जनार्दन चिनकटे माऊली यांच्याकडून नाथ मंडळासाठी पूर्ण कार्यक्रमासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. कोटवाडी हनुमान मंडळ सचिव श्री मंगेश हरावडे माऊली यांच्याकडून 200 रुपये आणि गौरी अक्षय चिनकटे 200 रुपये आणि आमचे मंडळ नटचे आमचे मित्र परी प्रशांत पवार आणि पार्थ प्रशांत पवार यांच्याकडून 1111 रुपयांचं पारितोषिक. 2 फरमाईश आहे. काय काय आणून आणि पवतं बांधायचं. बुवांचा भाग द्यायचा आहे. वाजलं ओके ठीक आहे. अर्धा तास आहे ना. होय अहो हे झोपलं ना. हा वाडीत एखादी आपली बहीण किंवा माहेर वाशी सासूर असेल त्या जमान्यात 20 वर्षापूर्वी हे आता मोबाईल आले ना तेव्हा काय नव्हतं. मनोरंजनाचं माध्यम. अरे पडद्यावरचा पिक्चर म्हणजे केवढा वाटायचा आपल्याला. नामानाला आम्ही संध्याकाळी 7 वाजता जाऊन घोंगडा बिंगडा आतरून आधीच सगळं. आणि त्या जमान्यात गावात वाडीत कोण बिचारी न्हाल्या दिवसाची बाई दिसली की मी माझ्यासारखा माणूस देवाकडे नवस करायचो. बाबा हिला पोरगाच होऊन दे. का तर 2 बारशाला पिक्चर मिळायचं बघा. तर VCR वरले माहिती आहेत ना. तुम्ही काय अमेरिकेतलं नाही ना. यू नो ना VCR. पहिला पिक्चर अलका कुबल, अशोक सराफ, लक्ष्मण बेर्डे सगळी नावं पाठ. दुसरा कुठला तरी दिल जेले दिलवाले आणि घायल घातक तिच्या भजन आणि सकाळ डोळे सोडायचं. तर ह्या पुण्यान आमच्याकडं पोरे वाढलं या नवसान. हो याचं काहीतरी याच्यामुळे पिट्या सांगा तेच ना ते दुसरं काहीतरी. माहेरात आलो ना मी तुमचा. कुठे आहे माझी बाई माहिती आज एकटीच आली आहे. घेऊन आली ना बाबासनी. पण घाबरू नका. मी घाबरवणार नाही. भोकारणार नाही तुम्हाला. तसा मी माणूस चांगला आहे. माणूस चांगला हे सांगतात ना. जातात बोलायला पण कासरा लगेच धरतात. याचं काय खरं नाही. पिसाळला तर काय होय. अरे पुरेवाला आहे मी. अरे मोठे मोठे गार केले गंमत मध्ये भेटी लांबोऱ्या काढा हिंमत मध्ये तो नाट करते. जसं जाल मी यांना सांगितलं आहे कलगीवाल्यासनी तुम्ही जसं जाणार तिकडनं मी नाही आलो तर बाईचा. तुम्ही प्रेमान जावा. मी तुला मोदकच द्याला. तुम्ही वाकड्यात जाऊन बघा. अरे वाकड्याचा हाडच द्याला. नाच करते तो. आणि तुम्ही जाऊन तर बघा. जाऊन तर बघा वाकड्या. तुमच्या पाया पडतो. मला मारून टाका पण नमार काय मला सांगा. अरे काय होता इथं तुमच्या फरमाईशात आणि इथं फरमाई 2 मिनिटं ऐका. आता हितली सिच्युएशन. आता घरात आज काहीतरी म्हावरे बिवरे असणार. दुपारी पद्धतशीर सुकाट खाणार म्हावरा खाणार बेडवर बसणार 2 वाजता आणि 2 बेटांची लढाई 2 बटन टाईप. ह्याला काय समजता काय नमन करतो शक्तिपुरात नमन घुसवतो. नॉनसेन्स. अरे पण यार ह्या बायकांचा बाजार बंद केला मी. तो नाही कोण म्हणत यार. 4 वर्षात 6 का 7 प्रश्न बोलला तो कोण म्हणत नाही. मी काय मृदुंग आणला ना मनात. ह्या काय किबो ह्या मला सांगा साहेबांनो. पहिला नाचा त्या बुलबुल होता. ह्या नव्हता. अरे एक पावरी एक झाड आणि ढोलकी होती. ह्या सगळं आलं तर चाललं ना हो. जरासा कुठं मी हा केला तर
इतनी जलती भेंडी टेन्शन नॉट. अरे तुम्हाला द्यायला काय कमी आहे का माझ्याकडे मग. अरे मी एक फरमाईश पहिली. पिपी प्रशांत कौर कुठल्या बाजूला आहे फरमाईश. नवगणाचं बोंदायचं आणि सुखानं नांदायचं गाव देवाच्या हुकमानं नात नव्यानं सांगायचं. भेट दिली ही गाव देवानं भेट दिली ही गाव देवानं तुला पवत बांधायचा पवत बांधायचं गणाला पवत बांधायचं सुखानं नांदायचं गणाला पवत बांधायचं पवत बांधायचं गणाला पवत बांधायचं. भेट दिली ही गाव देवानं भेट दिली ही गाव देवानं तुला पवत बांधायचं या ठिकाणी पार प्रशांत पवार यांचं अजून एक फरमाईश आहे. कुठलं आहे काय काय विचार हा किती आहे इथं काही नाही बरं देणारा आहे ना आपला लंबोदर काढवड करून सारी करतो मी सोया दर वर्षासारखं मातर सजू दे घर समजल काय काय आणू गाये गणपतीला तुझा गौराईला खडाला आणि सणाला समजल काय काय आणू गाये गणपतीला तुझा गौराईला खडाला आणि सणाला समजल काय काय आणू गाये गणपतीला तुझा गौराईला खडाला आणि सणाला. आता भुवनचा भाग झाला हवा. भुवनची चाल कुठली बाबा बघतो मला माहिती आहे सगळं. मला आता आठवतं सगळं. भुवनचं झालं ते कुठलं ते द्वारी होगा मी तुमचं गाणं होतं ते चालेवर ना. सांगा हो गणा करू मी कुणाचे पूजन. बघा मी लेखणीला नाव ठेवत नाहीत. आमच्या विजयभुवांच्या लेखणीला नाव नाही ठेवत. एक 2023 वारी झाली होती आमची. राजन साळवी आमचा आमदार आला होता. एक गमतीचा भाग हो मी काय त्यांची चूक नाही काढत आहे. तर त्याने गण गायला की या कोकणातला खड्डा आहे तर गणपती हे बुजवा असं काहीतरी त्या आशयाचा होता. अरे म्हटलं आता रस्त्याचं खड्डा बुजवायचं म्हटलं आमदारांना निवेदन द्या ना गणपती काय करील. अहो आता उद्या कळमांची पूर्ण भरायची आहे गडी नाही म्हणून काय गणपती आपल्याला सांगायचं तेवढंच काम आहे त्याची एवढंच म्हटलं होतं. तसंच बुवा विचारतायत गणपती समोर वेदू कुठं आहे तू हा गणपती समोर आणि सांगतात सांगा हो गणा करू मी कुणाचे पूजन. बुवा तुम्ही खुळा आहे देवाला विचारतात कुणाचं पूजन करू. अरे त्या गणपती बाप्पाचं पूजन करा. अरे बुवाचा गण बघा सांगा हो गणा म्हणजे समोर आई बापूस आहेत आणि त्यांना विचारतात सांगा आईशी बापसा कुणाला मी बाप म्हणू. असं झालं का हे असं झालं ना रे गण असा ना त्यांचा. आणि वर सांगतात थोडं काय आहे कसे मी करू रे भजन. बुवा मी सांगतो कसं भजन करायचं. टाळ घ्यायचा नाल घ्यायची चकवा घ्यायचा आणि भजन करायचं. गणपतीला काय विचारता अजिबात खुलं तुम्ही अजिबात खुलं असं कसा. बघा भाग देतो बाबा तुमचा. ह्या हो गणाचे करा हो बुवा हो पूजन. त्या हो गणाचे करा हो बुवा हो पूजन. घेऊन टाळ नाल
दुनिया ताल करा हो बापाचे भजन. गोवा एवढा सोपा आहे. चाल दिली भाग दिला. आता तुम्हाला सोपा करून देतो. याच्यात काय भावका बोललो काय रे? ह्याच्यात आता पिसायची. अरे पिसायची तर मेरे को फरक नाही पडता है. दुसऱ्या बारीचा माझ्याकडे पण बारीचा पैसा दिलाय. ह्यांना यांच्या चुकात आणून दिल्या तर बोललं पाहिजे ना की हो हो थोडी चूक झाली. आय वॉन्ट टू ऍक्सेप्ट इट. का नाही एवढा जमत. एवढा कसा जमता? एवढा कसा जमता? ह्या काय नाही जमत. अरे लेखणी आहे. लांबोरीची लेखणी बघा फक्त आता मग. किती वाजलं? शट यार. घड्या बिड्या सगळी बंद करून ठेवा आणि बुवांचं पण बंद करून ठेवा. सांगायचंच नाही किती वाजले. हा आता देतो आपला बुवा. माझी चाल आहे तेवढ्यातला आले. माईल कुठं आहेत? रामाचं गाणं गायलं होतं. लांबोरे बुवा सुरांमध्ये काढतात. लांबोरे बुवा 25 चाली लावल्या ह्या दिसत नाहीत. लांबोरे बुवाची चाल आहे. जाऊन आता सर्च करा. किती द्यायचे? काळी 5 काळी 4. रघुवीर रघुनंदन राघव धन्य राजा राम. या राधारामाची भक्ती करणारा मारुतराया ती भक्ती किती श्रेष्ठ आहे. रघुवीर रघुनंदन राघव धन्य राजा राम. जानकी वल्लभ धनुर्धार तुम्ही घ्यावा हा प्रणाम. मुखात एकच नाव श्रीराम जय राम जय जय राम. अरे मुखात एकच नाव श्रीराम जय राम जय जय राम. नाही ही चाल फक्त ऐकवली मी त्यांना. ते काय बोलले? सोपा पडाव ना. सोपा पडल. लांबोरे बोने चाल ऐकवली. उत्तर द्यायचं मानून जाऊन सांगा त्यांना. संसारात अडकून गेलो नाही गेलो परिला. बुवा बरोबर बोलले. 90 दिवस 92 दिवस उरले. 14 तारखेनुसार बरोबर आहे. तेवढं बाप्पा आहे. 5 दिवस जगाचा धनी मालक घरात येणार. माझ्या झोपडीत येणार. झोपडीचा राजमाल होणार. बायका पोरं जाणार. माझा म्हातारा म्हातारी सजून बिजून राहणार. दुर्वा आणल्या. येडं वाकडं मकार केलं. बसवला बाप्पाला. जसं जमला तसा प्रसाद ठेवला. त्याची कधी तक्रार नाही आपल्याला. आणि तो बाप्पा 5 दिवस राम जातो. उरले 360 दिवस. ही हमाली आम्ही करतो. ह्या ट्रेनचा प्रवास, ह्या कर्ज, या ताप, पोरं टोरं त्यांच्या शाळेला या ही मंडळांना सगळा. सकाळी आंघोळ झाली. 5:34ची ट्रेन. त्याच्या आधी फक्त दिवाबत्ती लावली. नमस्कार केला. सगळं असतील फोटो. माझ्या गावदेवीचा असेल, नारळ असेल, एखादा कुलगतीचा, पण फोटो मध्ये बाप्पाचा आहे. हे 365 दिवस. उरले 360 दिवस. त्याचं सकाळी नाव, त्याचं संध्याकाळी नाव, कामावर नाव. एखाद्या मॅनेजरने त्याला खटकलं, काहीतरी रस्टिकेट केलं की डोक्यात एकच गावदेवीचं नाव आणि गणपती बाप्पा वाचव मला. सांग सकाळ त्याचं नाव. बाप्पाचा विषय व भाग्य जमलं तर. संसारात अडकून गेलो नाही गेलो परिला. पूजा मांडली देई जणू हा चौरंगाचा खाप. अरे करता करता काम जपतो अंतरी बाप्पाना. अरे करता कष्टाचं काम जपतो अंतरी तुझंच नाम. पूजा मांडली देई जणू चौरंगाचा खाप. करता करता काम जपतो अंतरी बाप्पाना. 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 संसारात अडकून गेलो नाही गेलो
परिला तुझ्या मांडली देई जणू हा चौरंगाचा काम करता करता काम जपतो अंतरी बापाना करता करता काम जपतो अंतरी बापाना समर्थ रामदास राय सांगती संसारात या नेम दिसावा आधी प्रपंच करावा नेटका त्यानंतर परमार्थ असावा पावन संसारान परमार्थ पावन संसारान परमार्थ काळचा कष्टाचा घाम तुझ्या मांडली देई जणू हा चौरंगाचा घाम जपता जपता राम बाप्पा जपतो अंतरी नाम करता करता काम जपतो अंतरी बाप्पा नाम पावन संसारान परमार्थ काळत नाना कष्टाचा कष्ट मध्ये मग शोभून दिसतो नराचा तो नारायण जाणा हाती कामान मुखी नाम तन करत जाव प्रणाम तुझ्या मांडली देई जणू हा चौरंगाचा काम करता करता काम जपतो अंतरी बापाना करता करता काम जपतो अंतरी बापाना संसारात अडकून गेलो नाही वेग परिला तुझ्या मांडली देई जणू हा चौरंगाचा काम करता करता काम जपतो अंतरी बापाना 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 अरे करता करता काम जपतो अंतरी बापाना बोला याचा भाग द्या किंवा याची चाल द्या काय द्या नवीन आहे तुमच्यासाठी नाही दिली तरी काय प्रॉब्लेम नाही त्यात विजय बोल आहे काय प्रॉब्लेम नाही याच्यावर मी तुम्हाला काही बोलणार नाही बिलीव्ह मी आता गवळण मथुरेच्या बाजाराला थाटमाट करून गवळण निघालेले आहेत या नमांना गवळणी निघालेली आहे डोईवर माठ आहे पण डोईवर काही पदर नाही असं बोडकेपणाने जाऊ नये अरे डोक्यावर पदर पाहिजे परवा गवळण गायले तिथं तर मला बोललं का पटलं नाही व पटायला काय करार केलाय आपण की पटलंच पाहिजे नाही पटलं तर जावा माहेरास मी परत माघारी येईन आमचं सीएम म्हणलं होतं मी पुन्हा येईन मी परत माघारी येईन पण तुला म्हणू घटस्फोट अरे बायको म्हणजे सोन्यासारखी भेटली बघितली ना पण ती बोलती निश्चित तोंडाळ ना व्हायचं जरा कमी केलं अरे मी कर्तृत्वान मरता अरे काळा बेळा असलो म्हणून काय त्याला अरे खमके आहे अरे नाम कमावलंय पैशाला काही कमी नाही पडणार लिहून ठेवायचा पैशाला काय कमी नाही पडणार मी काडवड करीन आणि पैशाला कमी पडले पैसा असे येतात बघितलं शेवटची 15 मिनिट सवा भरा तुरेवाला तुमच्यासाठी काय नाही मग तिनं दुसरी बारी त्यांना किती उंटायची किती शेवटची 15 मिनिटं मला वाटतं बक्षीस कोणवाडी हनुमान मंडळ सहसचिव महादेव पाटील माऊली
101 रुपयाचं पारितोषिक. श्री कोलवाडी हनुमान मंडळ कार्यकारिणी सभासद पांडुरंग नाचरे माऊली यांच्याकडून 1001 रुपये मुलांसाठी 1001 रुपये. त्यानंतर पोरांना श्री हनुमान भक्त सेवा मंडळ फणसवळे रत्नागिरीचे श्री सतीश जोशी माऊली यांच्याकडून मंडळाला शुभेच्छा 501 रुपयाचे पारितोषिक. धन्यवाद माऊली. आणि तिघांची यारी दुनिया झकमारी संघ कार्य हे कुठे सॉरी हे सॉरी राजू हे कटकर तिघांची यारी दुनिया झक अरे ही कुठली सांगत आहे. अरे काय पण आहे त्या अखेर वाईट तळकंबा संघटना असं व्हायचं. खुर्द माणगाव यांच्याकडून सतीश प्रतीक मोरे साहिल दौंडे सतीश माटक गोवा आज नवरा बायकोच्या भांडणात पोरं काढणार नको ही संघटना मला नंतर भेटावं सांगा तरी ना काय लिहू ना मनातल्या मनात वाचलं काय पण आहे हो. योगेंद्र मांडवे 1001 रुपये गंगागिरी महाराज गाण्यासाठी. थँक्यू सो मच माझा. हां आता बुवांचे कवन ना तर तेरे नाम आता 15 मिनिटं आहे. छान गवळण राधेला प्रेम करावं कृष्णाला थोडीशी खोरी काढावी एवढीच आहे. हा तर मी काय म्हणतोय लाल लाल कलरची बांगडी अरे बांगडीचा कलर लाल चल माझ्या सोबत चाल. अरे मला जमत नाही अरे काय मला म्हणतात ते असं. अरे करून शृंगार साज आहे पण डोईवर पदर नाही. हे गवळण तोऱ्यात आहे हिलय लय तोऱ्यात आहे. अरे चुर चुर बोलते चोंबडी भेंडी चोंबडीचा रुबाब काय त्याला काडीची अक्कल नाही. अरे म्हणजे आता वर सांगतील मी म्हणतात टोपी घालत नाही म्हणजे मी अजून तेवढा ज्ञानी नाही म्हणतात. म्हणजे हे अडाणी मग अडाण्याने किती बोलावा अडाणी शिकवावं किती. अडाणी स्वतःच म्हणतो आणि मला शिकवता मी वायसा ज्ञानी आहे मांडण जाऊन सांगा दिसली. अरे करून शृंगार साज आहे पण डोईवर पदर नाही. तरी मी तोऱ्यात आहे कवळण तोऱ्यात सुरू सुरू बोलते चोंबडी चोंबडीचा रुबाब काय कवडीची अक्कल नाही बघायला कवडीची अक्कल पत्रा आडून गुरु केली शेंबडी नकाला शपूड हाय. गुरु केली शेंबडी नकाला शपूड हाय. गवळण तोऱ्यात हाय तिला माझा अक्कल ना. गवळण तोऱ्यात हाय गवळण तोऱ्यात हाय. द्यायचं पण काहीतरी जमलं तर भाग द्या. मी काय घाबरत नाही. मी काय बायकोला सांगूनच झालेलं आहे. आलो तर तुझा तू बघितला. गोवांच्या प्रश्नाचं उत्तर देऊया. गोवांचा प्रश्न आहे काय गोवांचा प्रश्न माहिती. आई जाखादेवी कलामंच मुंबई भालावली राजापूर एकदा नमन झालंच पाहिजे. कसं पाहिजे माहिती काय जाखादेवीच्या पोरानो जेव्हा आपल्याला 100 लोक सांगतात ना नमन लय भारी करतो पण जेव्हा 2 सांगतात ना की नाही केलं पाहिजे
त्याची दोन जी असतात ना, ही पण कोकणातलीच असतात. ते काय आपले दुश्मन नाही. बघा, आपण जर आता प्रसिद्ध झालो ना, म्हणून इतक्याही माणसाने काही ओढू नये. त्या लोकांमुळेच आपण झालो असतो. तर त्यांनी सांगितलं नाही करायचं, तर आपण थांबलं पाहिजे, किंवा थोडं ऐकलं पाहिजे. बुवांच्या प्रश्नाचं उत्तर देऊया. बुवांचा प्रश्न जगजाहीर आहे, अनेक वर्ष आमच्यावर आहे, आम्ही प्रयत्न केलेला आहे. शाहीर विजय निकम तुमचे बाबा आहेत, तुम्हाला त्यांचं उत्तर सांगितलेलं असेल. नसेल सांगितलं तर बुवांना फोन करा आणि विचारा की जे उत्तर देतो ते. तर प्रश्न बुवांचा आहे, कोणत्या सद्गुरूने, बसा पोरांनो बसा, कोणत्या सद्गुरूने साडी चोळी नेसून हातात बांगड्या भरून गळ्यात मंगळसूत्र घालून सूर्यनारायणाशी लग्न केलं, त्या संत सद्गुरूंचे नाव काय? तर राजेश बुवा, त्या संत सद्गुरूंचे नाव आदित्य राणूबाई. राणूबाई, आदित्य राणूबाई. ह्या आदित्य राणूबाईने कपाळाला कुंकू, गळ्यात मंगळसूत्र, हातात बांगड्या आणि साडी चोळी नेसून भगवान सूर्यनारायणाशी लग्न केलं. या सद्गुरू आदित्य राणूबाईंना रणूबाई किंवा रांदल देवी किंवा राणादेवी असेही नावे आहेत. तर शाहीर खानदेशामध्ये, म्हणजे नाशिक तिकडे वरती धुळेवेळे, खानदेशात घरी लग्न कार्य किंवा मूंज असेल तर लग्नापूर्वी या राणादेवीचं मातीच्या घोड्यावर बसलेल्या सूर्याच्या पुतळ्याशी रविवारी लग्न लावण्याची प्रथा आजही आहे. आणि पुरोहित मंडळी या राणादेवीचा उल्लेख रन्नासना देवी असाही करतात, कारण शेतातील काळी माती भूदेवीचं प्रतीक आहे, तर दिवा हे तेजोनदीचं सूर्याचं प्रतीक आहे. तेव्हा शाहीर पुन्हा एकदा एका कपाळाला कुंकू, गळ्यात मंगळसूत्र, हातात बांगड्या आणि साडी चोळी नेसून भगवान सूर्यनारायणाशी लग्न ज्या सद्गुरूने केलं त्यांचं नाव आहे आदित्य राणूबाई. आणि ह्याच राणूबाईंना रणूबाई, रांदलदेवी, रणादेवी किंवा रन्नासना देवी असं देखील म्हणतात. माझे गुरुवर्य, माझे वस्ताद प्रभाकर धनावडे यांच्या माध्यमातून हा उत्तर देत आहे. अपेक्षा करतो की आज प्रश्न पुढे. आमचा प्रश्न तुम्हाला माहिती आहे, शेती करायला कमरेला आकडी कोती बांधून तुझं नांगर धर, म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना, तुझ्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तींचा त्रास होणार नाही, असं बळीराजाला वरदान कोणी दिलं एवढं सांगायचं आहे. मंडळावर गाणं नंतर म्हणू काय, पद घ्यायला पाहिजे. लावा ध्यान घेऊन उघड कान, राजेश बुवा, लावा ध्यान घेऊन उघड कान, सवाल माझा सोडवून घ्यावा सभेमध्ये साऱ्या मान. अरे सवाल माझा सोडवून घ्यावा सभेमध्ये या मान. लावा ध्यान, लावा ध्यान घेऊन उघड कान, सवाल माझा सोडवून घ्यावा सभेमध्ये या मान. सवाल माझा सोडवून घ्यावा सभेमध्ये या मान. लावा ध्यान घेऊन उघड कान, लावा ध्यान घेऊन उघड कान. असली कोणती असता समरेला, सुस्त येणार नाही तुझ्या नशिबाला. सुस्त येणार नाही तुझ्या नशिबाला, सुस्त येणार नाही तुझ्या नशिबाला. कोणी दिलवर सांगा या सभेला, जिंकून जावा डाव आज या रणाला. जिंकून जावा डाव आज या रणाला, जिंकून जावा डाव आज या रणाला. वाजवणाड घड घडणाड, वाजवणाड घड घडणाड, सवाल माझा सोडवून घ्यावा सभेमध्ये या मान. सवाल माझा सोडवून घ्यावा सभेमध्ये या मान. लावा ध्यान घेऊन उघड कान, लावा ध्यान घेऊन उघड कान, सवाल माझा सोडवून घ्यावा सभेमध्ये या मान. सवाल माझा सोडवून घ्यावा सभेमध्ये या मान. लावा ध्यान घेऊन उघड कान, लावा ध्यान घेऊन उघड कान, लावा ध्यान घेऊन उघड कान, लावा ध्यान घेऊन उघड कान. आज शेवटची 2 मिनिटं आहेत, ती एवढी घेतो. आज राजसाहेब ठाकरेंचा वाढदिवस आहे. लोक म्हणतात की तुम्ही काय राजकारणावर बोलू नका किंवा काय, हे राजकारण नाही.
आजच्या घडीला महाराष्ट्राचा एकमेव आशेचा किरण. मी जेव्हा कामाला नव्हतो तेव्हा अनेक लोकांचे मी पॉलिटिकल काही स्टेटमेंट दिले होते किंवा कामही देखील केलं मी त्या दरम्यान. पण जे इथून आहे ते इथून आहे. राजसाहेब ठाकरे किंवा बाळासाहेब ठाकरे ह्या महाराष्ट्रामध्ये एवढी लोककला आमची नांदली, शक्यतुरा असेल नमन. तर इथे दैवतांच्या नंतर त्यांचं नाव घेण्याची प्रथा आहे. ते एकमेव आहे ते ठाकरे मंडळ किंवा ठाकरे परिवार आहे. त्या अनुषंगाने मी एक गाणं त्यांना बड्डेच्या शुभेच्छा देतोय. त्या काय तिथं पोचल्या नाहीत तर इथून भावना असल्या पाहिजेत. अरे मनसेचे सरसेनापती, आदर्श ज्यांचे छत्रपती, शिवसेना उभी राहिली. शिव म्हणजे माझा शिवाजी राजा यांच्या नावावरून आणि तिथून ते बाळपूर तिथे गेलेलं आहे. राजांचा आदर्श तिथे आहे, शिवमुद्रा तिथे आहे त्यांच्या झेंड्यावरती. मनसेचे सरसेनापती, मनसेचे सरसेनापती, आदर्श ज्यांचे छत्रपती, व्हावे दीर्घायुष्या शुभ कामना, व्हावे दीर्घायुष्या शुभ कामना. शुभेच्छा वाढदिना आमच्या राजसाहेबांना, शुभेच्छा वाढदिना आमच्या राजसाहेबांना, शुभेच्छा वाढदिना आमच्या राजसाहेबांना, शुभेच्छा वाढदिना आमच्या राजसाहेबांना. मनसेचे सरसेनापती, आदर्श ज्यांचे छत्रपती, मनसेचे सरसेनापती, आदर्श ज्यांचे छत्रपती, व्हावे दीर्घायुष्या शुभ कामना, व्हावे दीर्घायुष्या शुभ कामना. शुभेच्छा वाढदिना आमच्या राजसाहेबांना, शुभेच्छा वाढदिना आमच्या राजसाहेबांना. झालेले आहेत. बुवांची गाण्याची चाल दिलेली आहे. गवळीला वेळ नाही, बाकी तुमचा भाग दिलेला आहे. प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे, तेवढं बाबा मान्य करा असे बोलून माझी बारी इथे ठेवतोय. काही वावगा माझ्या आया बहिणींचा मान खाली जाईल असलं काही बोललेलं नाही. ती गमतीत एक फक्त जरा तो गावरान शब्द आला, त्यांना काय होत नाही. बारी संपूया. जय जय महाराष्ट्र.